कुंदेन्दु समदेहया उमारमण करुणायण जय दीन परनेह करहु कृपा मर्दन वयन। सिया राम में सर्व जग जानी करहु प्रणाम तोरि जुग भानी करहु प्रणाम तोरि जुग भानी। सिया राम में सर्व जग जानी करहु प्रणाम तोरि जुग पानी हो। सिया राम में सर्व जग जानी करहु प्रणाम तोरि जुग पानी करहु प्रणाम तोरि जुग पानी। पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभूप। रामायण तुलसी कृते कहु कथा अनुसार आसन प्रेम सहित आइए पवन कुमार सियावर रामचंद्र की जय। उमापति महादेव की जय पवन सुत हनुमान की जय। बोलो रे भाई सब संगठन की जय। स्वस्ति श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय जानकी वल्लभो विजयते रामचरितमानस वर्णानामर्थ संहारां रसानां छन्दसामपि मंगलानां च कर्तारौ वन्दे वाणी विनायकौ भवानी शंकरो वन्दे श्रद्धा विश्वासरूपिणो यज्ञाविनान पश्यन्ति सिद्धा स्वान्तो समेश्वरम् वन्दे बोधमयं नित्यं गुरु शङ्कररूपिणो यमाश्रितो युवक्रोऽपि चन्द्र सर्वत्र वन्दते सीताराम गुणग्राम पुण्यारण्य विराजिनो वन्दे विशुद्ध विज्ञानौ कविवर्गमेश्वरो उद्भवस्थिति संहारकारिणीं क्लेशहारिणीं सर्वश्रेयस्करी सीतानतोऽहं रामवल्लभा यन्मायावचवदिति विश्वमखिलं ब्रह्मादिदेवासुरा यत्सत्त्वावंशेव भाति सकलं रजो यतायर्भ्रमः यत्पादलवमेकमेव ये भवाम्बोधेषु तेषामता वन्देऽहं तमशेषकारणं परं रामाख्यनीशं हरे। नानापुराणनिगमागमसम्मतं यत् रामायणे घटितं क्वचिदन्यतोऽपि स्वान्तसुखाय तुलसी रघुनाथगाथा भाषा निबन्धमतिमञ्जुलमातनोति।
चरितं रघुनाथ शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम्। एक बाणी, एक पत्नी, एक वचनी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजीचं चरित्र जीवाचं कल्याण करणारा आहे रामकथा। जीवनाची व्यथा कमी करण्यासाठी रामकथा, प्रपंचामधील सर्व प्रश्नांची उत्तर आहे रामकथा। संसारात तापलेल्या जीवाला शांती प्राप्त करून देणारी एक रामकथा जीवनामधील दुःखाच्या वजावाकीचं एकमेव साधन आहे। असे सुरस अवीट पवित्र गोड श्रीराम कथा। आज श्रीराम कथेचा 5वा दिवस। गेली 4 दिवस तुम्ही आम्ही सर्व रामकथा चिंतन करण्याच्या संबंधाने एकत्रित आलेलो। स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजी यांच्या पुण्यस्मरणार्थ इथली सगळी तरुण मंडळी, सन्माननीय आमदार साहेब, त्यांचे सर्व सहकारी सहयोगी या सर्वांनी दिलेल्या निमंत्रणामुळे गेली 4 दिवस तुम्हा सर्व मायबाप श्रोत्यांच्या दर्शनाचा लाभ झाला। या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी, व्यासपीठावरील सर्व महाराज, बालाजी महाराजापासून फुके बाबापासून भाग्यवंतापर्यंत हुके झालं बरं का, हुके बसलेले ते काही महाराज मंडळी असेल, सर्वांचा नामोल्लेख शक्य नाही, पण सर्वांच्या प्रति आदर प्रेमभाव आहे ते वंदनीय पूजनीय ज्ञात अज्ञात सांप्रदायिक अंडे सांप्रदायिक सर्व महाराज, प्रथमतः येथील गुणीजन आणि महाराज मंडळीला व्यासपीठावर मनोभावे वंदन करतो। माझ्या माय बहिणी, वडीलधारी मंडळी, पत्रकार मंडळी, स्वतःच्या घरचं कार्य समजून ज्यांनी या कार्यक्रमाचा प्रचार प्रसार केला त्या सर्व पत्रकार बंधूंनाही नमस्कार करतो। आपण कालपर्यंत कथा श्रवण केलेली आहे। दशरथजीची उत्तरक्रिया संपन्न झाल्यावर स्वप्नात द्वेष नसलेल्या 8 व्यक्तीच्या स्वाधीन अयोध्येचं सिंहासन सोपवून भरतजीचा समाज रामचंद्र प्रभूच्या भेटीसाठी चतुरंगिणी सेना घेऊन निघाला। भरतजी चतुरंगिणी सेना घेऊन जंगलात येत आहे। ही शृंगवेरपूरच्या गुहकाला करा। समाचार जब सुनी निषादा, कपट भाव मन माही। शंका आली बरं का कृष्ण महाराज, तुम्ही गेले असेल अशी शंका आली आम्हाला। हय कछु कपट भाव मन माही, समाचार जब सुने निषादा। गुहकाने विचार केला, जर याला पाया पडायचं होतं तर सोबत मिलिटरी घेऊन यायचं कारण काय आहे? कैकेयीचा बच्चा कदाचित रामचंद्रजीला मारण्याच्या उद्देशानं येत असावा। हय कछु कपट भाऊ मन माही, आणि म्हणून त्यानं आपले सगळे भिल्ल सज्ज केले। एक नावा म्हणून टाका रे पाण्यात, भाले बरचे तिरकमटे सज्ज करा।
शेवटचा भिल्ल जिवंत असेपर्यंत भरताचा समाज पलीकडे जाता कामा नये. अरे काय योग आहे. राम कार्यासाठी मरण, गंगेच्या काठावर मरण, भरताच्या हातून मरण, आक्रमण. इतना कहती ठीक भाई बाबा, इतना कहती ठीक भाई बाबा, इतना भाई भाई, इतना चिंत भाई भाई. सगुन निखेत सुहाए, सगुन निखेत सुहाए, सगुन निखेत सुहाए, सगुन निखेत सुहाए, कहत चिंत भाई भाई, इतना कहत निखेत सुहाए, इतना कहत चिंत भाई भाई. सगुन निखेत सुहाए. बस काही ठोकून देत जा नाम देचा. इतना कहत चिंत भाई बाय. एवढ्यात एका म्हाताऱ्या भिल्लाला सिंक आली, पण सिंक ताना मानेला झटका डावीकडे बसला. ए थांबा रे, इथलं सांगतोय मी मला नाही वाटत. अरे शेकून की अपशकून, मला सिंक आलेले त्याची परीक्षा घ्या. तो पाया पडायला चालला की रामाला मारायला चालला. 3 प्रकारची भेट सज्ज करा. पशु पक्षी मासे कंदमुळे. जर पशु पक्ष्याची भेट भरतानं स्वीकारली तर समजा तो रामाला मारायला चालला. माशांची भेट स्वीकारली समजा तो रजोगुणी आहे, त्याला राज्याचा लोभ आहे. पण कंदमुळे स्वीकारले तर समजा सत्वगुणी आहे, तो श्रीरामाच्या पाया पडायला चालला. कोणत्या कॉलेजला शिकले होते भिल्ल माणसं ओळखायची किमडा. इथं भाऊ भावाला ओळखत नाही. डबल ग्रॅज्युएट भांडतात ना शर्टिंग गॉगल लावून. तू काय समजला, तू काय समजला, तुला काय वाटतं, तुला काय वाटतं, बघू का तुझ्याकडे, बघू का तुझ्याकडे, तू ओळखलं का मला, तू ओळखलं का मला. सत्य भाऊ. अरे भिल्ल माणसं ओळखायची किमया. 3 प्रकारची भेट सज्ज केली. पशु पक्षी मासे कंदमुळे. आणि भेट घेऊन जेव्हा गुहक जे आले, सुमंताच्या परिचयाचा गुहक होता, भरतजीचा परिचय नव्हता. आता ड्रायव्हिंगला सुमंत होते ना रथ हाकायला. बरोबर लक्ष गेलं आणि हळूच सांगितलं भरतजीला, भरत भैया वो लंगोटी वाला जो आ रहा ना, हाँ राम का सखा है. अरे राम सखा सुनी शंदनू त्यागा. राम सखा शब्द भरतजीने ऐकला, उडी टाकली रथातून. जे पळत गेले भरतजी कडकडून मिठी मारली त्या गुहकाला. आणि गुहकाने विनंती केली, भरतजी भेंट स्वीकार करो. पशु पक्षी मछली वापस ले जाओ बाबा, कंदमून रखो. कडून चुकलं, हा सत्वगुणी आहे. एक रात्र तिथे विश्राम झाला. रात्रीची चर्चा आहे कृष्णा महाराज. आता एवढं सांगायला वेळ नाही, थोडं थोडं. गुहक जी, मेरी भाभी और भैया कहाँ सोए थे? ओ वृक्ष के नीचे दर्भ का बिस्तर लगाया है ना, वो अभी तक हमने संभाल के रखा है. रोजाना दर्शन करते हैं हम लोग बिस्तर का. तिथं भरतजी आले. भरतानं त्या दर्भाच्या आसनावर डोकं ठेवून दर्शन. यहाँ मेरे भाभी भैया सोए थे जी. अच्छा, तो मेरा लखन कहाँ सोया था? रडणं सुरू झालं गुहकाच. क्यों रोते हो बाबा? लखन तो भैया के साथ में आया है ना. हाँ, तो कहाँ सोया था? आपको पता नहीं भरत जी? किस बात का? लखन जी ने तो प्रतिज्ञा की है अयोध्या छोड़ते समय 14 साल नींद नहीं लूंगा और नहीं कुछ खाऊंगा. क्या? हाँ बाबा, रात भर खड़ा था. दुसऱ्या दिवशी ही असं जाईल वार करताना करावं लागतं मुद्देसूद. दुसऱ्या दिवशी काही कमी पाण्यातून काही नावेच्या द्वारा सगळा समाज निघाला. दुपार झाली. तीर्थाचा राजा प्रयाग माणसाच्या रूपात
भरतजी, मी तीर्थराज प्रयाग प्रसन्न आहे, काय पाहिजे ते मागा, अर्थ धर्म काम मोक्ष. भरतानं नम्रतापूर्वक सांगितलं, तीर्थराज, अर्थ न धर्म न काम रुचि गति न चहु निर्वाण. अर्थ न धर्म न काम रुचि गति न चहु निर्वाण. जन्म जन्म रति राम पद यही वरदान दान. सियावर रामचंद्र की जय, उमापति महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय, बोलो भाई सब संतन की जय. अर्थ न धर्म न काम रुचि गति न चहु निर्वाण. अर्थ नहीं चाहिए तीर्थराज. जिस अर्थ ने मेरी अयोध्या में अनर्थ कर डाला वो अर्थ नहीं चाहिए. धर्म, जिस धर्म का पालन करने के लिए रामचंद्र जी को वनवास जाना पड़ा तीर्थराज, वो धर्म भी हमें नहीं चाहिए. काम, जिस काम ने मेरे पिता दशरथ को मार डाला वो काम नहीं चाहिए. निर्वाण पद, जिस निर्वाण पद में प्रभु की सेवा नहीं की जा सकती वो निर्वाण पद भी नहीं चाहिए. तो चाहिए क्या? अर्थ न धर्म न काम रुचि गति न चहव निर्वाण. जन्म जन्म रति राम पद यही वरदान आन. सियावर रामचंद्र की जय. बस जन्म जन्म मुझे प्रभु की सेवा चाहिए. पुढे निघाले. भरतजी पायी चालू लागले. बरं रैदास, कोणीतरी माय कौसल्येला सांगितले. माय भरताजवळ आली. एवढ्या समाजात बिगर चपलाचा, पायाला फोडा आलेले. माय खाली बसली, भरताच्या पायावरून हात फिरवले तळव्यावरून. भरता, पायाला फोडा आले बाळा, पायी चालतोस बिगर चपलाचा. आणि माय रडू लागली. भरतजी म्हणाले, सच कहूं क्या मां, ओठों पे हंसी और पैरों में छाले, वो प्रभु को ढूंढने वाले नहीं भैया थी. मां, मेरा भैया 14 साल पैदल चलने वाला है वनवास में, उसके बारे में कुछ नहीं लगता क्या मां? जिनं वनवासात हाकललं रामाला, तिचं पोर एक दिवस पायी चाललं तर एवढ्यासाठी रडते सारी. चर्चा. आता भारद्वाजीच्या आश्रमात एक रात्र विश्राम झाला. तिथून सगळ्या समाज निघाला. रानातले भिल्ल भेटले तरी भरतजीचा एकच प्रश्न, राम जी के बारे में कोई संदेशा है भिल्ल लोग? राम जी के बारे में कोई? असं करीत ते म्हातारे भिल्ल डोक्यावर लाकडाच्या मोळा भरताने विचारावं, रुको दादा, रामचंद्र के बारे में कोई संदेश आहे? ते त्यांची पद्धत असायची. मोळी उभी करून हाताला धरून बोलायचं. आणि एकदम झटका बसल्यासारखं त्या भिल्लाने, हाँ संदेशा है. 15 दिन पहले लकड़ियां काटने गए थे हम लोग चित्रकूट. वह अयोध्या का छोटा राजकुमार लखनलाल मिला था. वो कहता था कि मैं अकेला नहीं, मेरे साथ भैया और भाभी भी है. तो हम लखन भैया के साथ गए थे 15 दिन पहले. सीता मैया का और राम भैया का दर्शन करके आए हम लोग. हे ज्या बिल्लाने सांगावं कृष्णा महाराज, त्याला दंडवत घालावा भरताने. भिल्ल चकित व्हायचे. लेकिन आप दंड प्रणाम कर रहे, आप कौन है? मैं अयोध्या का राजकुमार हूं दादा. आपका शुभ नाम? भरत. भरत?
असं म्हटल्यावर ती मोळी फेकून द्यावी आणि भरताला वाकून नमस्कार करावा आणि मग भरताने संशय घेऊन म्हणावं, मैं तो जंगल में पहली बार आया दादा, आपको मेरा नाम कैसा मालूम है? लखन भैया ने कहा था क्या कि मेरा राम भैया जंगल में बहुत रोता है भरत के लिए, बहुत रोता है भरत की याद आने के बाद, बहुत रोता है मेरा राम भैया, लखन जी ने कहा था। तो जिसके लिए दुनिया का बाप रोता है वो आप है। सच कहते हो दादा, इस पापी के लिए प्रभु रोता है, रात दिन रोता है। हे बारकावे पहा, असं करीत सर्वांना थांबवून ठेवलं आणि मग एकटे बरं का रैदास, भरतजी सोबत शत्रुघ्न आणि तो गुहक तिघे जण निघाले, समाज थांबवून. आज सकाळची वेळ आहे. कृष्णा महाराज, रामचंद्र सीता ते आपल्या आश्रमापुढे बसलेले. लक्ष्मण आपल्या पर्णकुटीपुढे बाणाला धार लावतोय. एवढ्यात 5-25 भिल्ल घाबरूनच पडत आलं. प्रभुजी, प्रभुजी, क्या हुआ? अयोध्या का राजकुमार भरतलाल चतुरंगिनी सेना लेकर जंगल आ पहुंचा है. एवढं ऐकलं आणि एकदम चेहरा उतरला प्रभूचा. प्रभूचा चेहरा का उतरला? प्रभूने विचार केला, माझा भरत चतुरंगिनी सेना घेऊन आला म्हणजे सत्ता घेऊन आला, सत्तेचा स्वीकार केला नाही म्हणून चेहरा उतरला. पण हे ऐकलं कृष्णाबुवा लक्ष्मणानं, त्याचा चेहरा रागानं लाल झाला. त्यानं डोकं चालवलं. आहे कैकईचा बच्चा, मिलिटरी घेऊन आला, माझ्या भावाला मारायला आला म्हणून हातात बाण घेऊनच लाल रागानं झालेला लक्ष्मण रामचंद्रजीच्या पुढे, सुना क्या भैया, रात दिन रोते हो जिसके लिए वो आया है मारने के लिए, कुछ नहीं मिलता तो बेर की गुठलियां चबाते हो भैया, कभी कभी पानी पीकर सोते हो, वो जंगल में भी चैन से नहीं रहने देता क्या? आने दो, आने दो भैया, फिक्र मत करो, जैसा हाथी को शेर चीर डालता है वैसा भरत को मार डालूंगा, अभिमान से नहीं स्वभाव से कहता हूं भैया, मेरा विश्वास भी है, विष की वेल पर अमृत का फल नहीं लगता भैया, वैसा कई का दूध पिया बच्चा कभी सद्गुणी नहीं हो सकता. प्रभु जी बोले, लखन हर दिन बहुत ही अच्छी बात करता था, लेकिन आज तो बहुत ही अच्छी बात की है. एक सवाल पूछूं लखन, सद्गुण किस में नहीं आते? किसी में नहीं आते भैया. जिन्होंने कभी जिंदगी में संतों की संगत नहीं की उसमें सद्गुण नहीं आते, लेकिन बुरा मत मानो. लखन ते नेऊन द्या ना, पोर नेऊन द्यायचं असेल तर. तुम्हालाही ऐकू देत नाही, तेही ऐकत नाही, सगळे लोक तल्लीन झालेले असतात. लेकरं खेळवायचा कार्यक्रम नाही. जिन्होंने कभी जिंदगी में संतों की संगत नहीं की उसमें कभी सद्गुण नहीं आते, लेकिन बुरा मत मानो लखन, इस समय पूरी दुनिया में सबसे बड़ा संत केवल भरत है. भरत जैसा संत दुनिया में दूसरा कोई नहीं. इतक्यात झालं काय, भरत, शत्रुघ्न आणि गुहक आश्रमाच्या मागच्या बाजूने आले. बरेच बारकावे आहेत. त्या गुहकाने सावधही केलं, भरत भैया हम गलत रास्ते से आए हैं, पिछली द्वार से आए, आश्रम की पिछली द्वार से, सामने है भगवान. भरत जी ने जवाब दिया, सही द्वार से आए हैं. क्यों? आपको पता नहीं गुहक, भगवान के सामने केवल पुण्यवान जाते हैं, पापी नहीं. एक एक प्रसंग पहा, तुम्हाला इथून दिसेल. आता मागे आश्रमाच्या भरत, शत्रुघ्न आणि गुहक, रागारागात बोललेला लक्ष्मण अंगणात उभा आहे आणि सीताराम आश्रमाच्या दारात बसून लक्ष्मणाकडे पाहत आहे. इथून दिसेल तुम्हाला. पहिलं लक्ष लक्ष्मणाचं गेलं भरताकडे, मागणं आला ना, आणि भरताचं गेलं लक्ष्मणाकडे.
जशी दोन भावाची दृष्टादृष्ट झाली तसंच भरतजीनं जमिनीवर बसून गुडघे टेकवले, जमिनीवर डोकं ठेवून लक्ष्मणाला वंदन केले. तो मोठा आहे, हा लहान आहे. वंदन का केलं भरतानी याचा एक बारकावा सांगतो. कृष्ण भाऊ आले की बारकावेच वाढतात ना, आमचं चाललं ठोक चाललं असतं. एक होता दशरथ, त्याला होते 4 मुलं, पण ते त्यातले गर्दी आहे ना. मग ते 2 एक विषयाचे आल्यावर काय आनंद होतो हे जावे त्याच्या वंशात ते भाकडे. गुडघे टेकून दर्शन का घेतले. भरत कहते हैं लखन, ये कैकई का पापी बच्चा भटकते भटकते जंगल आया हो. धन दौलत तो नहीं चाहिए रे, केवल प्रभु का दर्शन चाहिए. और तू पुजारी है, पुजारी बोलेगा तो पापी को दर्शन मिलेगा, पुजारी नहीं बोलेगा तो पापी को दर्शन नहीं मिलेगा. मैं तेरे पुजारी के पैर पड़ता हूं कि कहो भैया को पापी आया है, म्हणून गुडघे टेकून. पण झालं काय, एवढ्या भरताच्या कृतीनं विरोधात बोलणारा लक्ष्मण ढसा रडू लागला. पश्चाताप झाला. दादा म्हणले होते तेच खरं आहे, माझ्या भरतासारखा संत नाही. पण लक्ष्मणाचं रडणं सीतामाईनं पाहिलं आणि सीतामाई प्रभूला थोडं रागावून म्हणाल्या, हे बघा प्रभूजी, मी सांगून ठेवते तुम्हाला, आजपासून 14 वर्षे पूर्ण होईपर्यंत माझी प्रार्थना आहे, माझ्या दिराला लक्ष्मणाला बोलायचं नाही. तो बघा रडतोय. अरे मी काय बोललो बरं सीते, मी एवढंच म्हटलं, माझ्या भरतासारखा महात्मा नाही. रडून लक्ष्मण म्हणाला, सच कहा भैया आपने, अपने भरत जैसा महात्मा नहीं है, वो पिछले द्वार से आया है. मेरी गलती हो गई पहचानने में, मैं तुम्हारे पैर पड़ता हूं भैया, भरत को दर्शन दो. आणि मग धावले प्रभू. बंधू मिलन सांगतो, हे नीट ऐका. सक्के भाऊ विधभऱ्या इस्टेटीसाठी खून करतात भावाचा. हे सावत्र भावाचं चाललंय आपलं. धावले रामचंद्रजी आणि जे कडकडून मिठी मारली भरतजीला. दोघांनी एकमेकाच्या गळ्याला बिलकुल जे रडणं सुरू केलं. प्रभूच्या 4 वस्तू पडल्या खाली. 4 अंगावरचं वस्त्र पडलं, पाठीवरचा भाता पडला, खांद्यातलं धनुष्य पडलं आणि भात्यातले बाण पडले. देवाच्या 4 वस्तू का पडल्या? हाही महात्मा 4 सोडून आलाय. अर्थ धर्म काम मोक्ष. ये यथामाम ताम तथाई. दुसरं एक कारण, बाण पडलाय प्रभूचा, तो भरताच्या चरणावर पडला. चरणावर का? ज्याच्या चरणावर हत्यार ठेवायचं असते त्याचा विजय झालेला असतो, आणि ज्यानं ठेवलेलं असते ते हारलं. बाण रामाचा, चरणावर भरताच्या, म्हणजे भरताचा विजय, रामाचा पराजय. हो, रामचंद्रानंच कबूल केलं. भरत भाई बहुत देखे दुनिया में, इस्टेट के लिए मर्डर करने वाले. तू सख्खा नहीं, सौतेला भाई है. पूरी अयोध्या की सत्ता आपको मिल रही थी, तू भी सत्ता लेकर जंगल मेरे पास आया है, तो मैं दुनिया का बाप तेरे प्रेम के आगे हार गया है. पकड दिली झाली तेव्हा भरतानं पायावर डोकं ठेवून दर्शन घेतलं. मग शत्रुघ्न आला. मुलगा बापाच्या गळ्याला बिलकतो तसा मोठ्या भावाच्या गळ्याला बिलगून शत्रुघ्न रडू लागला. रडू सांगू लागला. तो बोलत नाही, त्याचे अश्रू बोलतात. दादा, एकच कृपा करा, आता दोघालाही आम्हाला पाठवू नका वापस. अयोध्येचा सूर्यास्त झाला, कोणी नाही. लक्ष्मणजीला पश्चाताप झाला. भरतजी जवळ आल्यावर भरतानं कवटाळून घेतलं. सीतामाईच्या पाया पडतात भरत शत्रुघ्न. इथून दिसेल तुम्हाला आश्रमात बसलेले भरत, शत्रुघ्न, लक्ष्मण, राम, गुहकजी
सीतामाई. कोणी कोणाशी बोलत नाही, शांतता पसरली. पण भरतानं त्या आश्रमात सभोवताल पाहणं सुरू केलं. आपल्या थोरल्या भावाचं वैभव पाहिलं कृष्णा महाराज. मातीचा माठ पाण्यानं भरला, त्याच्यावर केळीचं पान झाकले. एक पानाचा द्रोण आहे, एका कोपऱ्यात दर्भाचा बिस्तर आहे. थोड्या वेळापूर्वी बोरं खाल्ली होती प्रभूनं. त्या बोराच्या बिया एका पानावर पडलेल्या होत्या. त्या बोराच्या बिया पाहिल्यावर भरताचं रडणं सुरू झालं. प्रभु ने पूछा, क्यों रोता है भरत? भैया, मेरी माँ ने आपको जंगल में बेर की गुठलियां चबाने को लगा दिया है. ये मेरे पाप का फल भोग रहे हो भैया. अरे भरत, ये तेरे पाप का फल है क्या रे? रोजाना बड़े बड़े महात्मा मुझे दर्शन देने आते हैं. अरे तेरे पाप का फल संतों का दर्शन है, तो पुण्य का फल कैसा होगा रे भरत? हा, हे लक्षात घ्या. एकमेकाचं दुःख हलकं करण्याचा प्रयत्न चाललाय. आता कृष्ण भाऊ आल्यामुळे होतं असं. आतापर्यंत मार गेलो असतो तर घर पुढं मजा असते. हा, ते जुळलेलं असते नात. त्यातले दर्दी असले की काय आनंद होतो. इतक्या शांततेचा भंग केला ते गुहकाने. प्रभुजी, 3 माताएं, कुलगुरु वशिष्ठ जी सेना लेकर आए आणि मग सगळे निघाले. पहिलं वंदन गुरुदेवाला केलं, नंतर माता कैकेयीला केलं, नंतर सुमित्रा देवीला, शेवटी माता कौसल्येला. वंदनाचा कार्यक्रम संपल्यावर वशिष्ठ म्हणाले, श्रीराम जी बाबा, जब तक सुमंत नहीं आया था तब तक तुम्हारे पिता की अवस्था वैसी ही थी जैसी तू देख के गया था. 6वां दिन रात के 12 बजे सुमंत ने जय जीव कह के प्रणाम किया. पिताजी खड़े होकर पहला सवाल पूछा कि लाया क्या मेरे राम को? सच कहा सुमंत ने, 14 साल के पहले कोई नहीं आएगा बाबा. तो तेरे पिता ने तेरा 6 बार नाम लेते लेते प्राण छोड़ दिए थे. बस पुन्हा रडाला. पित्याच्या मृत्यूनंतर ज्या विधी करायच्या असतात त्या अनेक प्रकारे भरत, शत्रुघ्न त्यांनी तर अयोध्येत केलेल्याच, पण राम लक्ष्मणाकरवी गुरुदेवाने करवून घेतल्या. जनक महाराज आले. निर्णय होत नाही, पण 3 वाजले. आता निर्णय घ्यावाच लागेल. 2च तास आहे. जनकजी वसिष्ठावर, वसिष्ठ जनकावर, दोघही रामावर, राम भरतावर. शेवटी रामचंद्र जी म्हणाले, भरत, अपने पिताजी को वचन प्राण से प्यार थे. एक वचन संभालने के लिए वनवास आया, दूसरा शासन का वचन आपको संभालना होगा. मर जाऊंगा तो भी शासन नहीं स्वीकारूंगा भैया. जवळ आले. अरे कुछ तो सहयोग देना पड़ेगा रे. मैं तो रघुकुल का हूं, आप भी रघुकुल के. प्राण जाए पर वचन न जाए. 14 साल के पहले तो मैं वापस नहीं आ सकता ना. कुछ तो सहयोग देना पड़ेगा. ठीक है भैया, शासन की रखवारी करूंगा. तो जाओ. मेरी क्या ताकत है भैया रखवारी करने की? आधार दो. म्हणून पादुका, चित्रकूटाची परिक्रमा परवानगी घेतली प्रभूची. ते साहित्य सर्व टाकलं राज्याभिषेकाचं. विहिरीमध्ये ज्याला भरतकूप म्हणतात, आणि पादुका डोक्यावरती धरून निर्वाणीच्या शब्दात भरतजी रामचंद्रजीला म्हणाले, चलता हूं भैया. 14वें साल के अंतिम दिन के सूर्यास्त तक आपकी राह देखूंगा. सूर्यास्त हुआ, आप नहीं आए तो समझ लेना भरत मर गया. प्रणाम. कौसल्या माईजवळ प्रभू आले. माँ,
सुना मेरा भरत ने क्या कहा है, 14 साल मेरी चिंता मत कर मां, लेकिन मेरे भरत को 14 साल संभालना मां. आणि पादुका डोक्यावर घेऊन जेव्हा भरतजी निघाले, बरेचसे महात्मे त्या समाजात होते. त्यांनी विचारलं, भरत तुमच्यासारखा त्यागी बंधू आम्ही आजपर्यंत बघितला नाही. नाही बाबा, तुमचा गैरसमज आहे. माझ्यासारखा लोभी तुम्ही पाहला नसेल. नाही, तुमच्यासारखा त्यागी नाही पाहला. कशावरून? अयोध्येच्या पदाचा त्याग केलाय तुम्ही. बरोबर आहे, अयोध्येच्या एकाच पदाचा त्याग केला महाराज, पण भावाच्या 2 पदाची अपेक्षा केली. दोन्ही पद डोक्यावर घेऊन चाललो. मी लोभी आहे. आता अयोध्येत आला सगळ्या समाज. जनकजी 4 दिवस अयोध्येत होते असा उल्लेख आहे. जनकु रहे पुर बासर चारी, राज काज सब साध संभारी. सगळ्या सूचना वगैरे दिल्या. असे काही दिवस घेते जनक राजे निघून जातात. एक दिवस भरतजी कौसल्या माईजवळ येतात. उदास, रडणं चालू. चिंता कौसल्याला. तबीयत बिगड़ गई क्या बेटा? मां नहीं, रो रहा. दिल की बात कहने आया मां. क्या बेटा? जब मैं भोजन करने बैठता तो मेरे पास बैठती हो, जबरदस्ती खिलाती हो, मेरे पिता की कसम डाल डाल के खिलाती हो. भरत भोजन करो ना तो मैं तो भूखी मरूंगी, तेरे पिता की कसम है. लेकिन जब मैं कवल उठाता हूं मां, हाँ, उस कवल में मेरा लखन दिखता है. 14 साल कुछ नहीं खाता होगा जंगल में, और मैं भोजन करता हूं तो मुझे लगता है कि मेरे पेट में गर्म कोयला जा रहा है. कहना क्या चाहते हो बेटा? मां, साधु का वेश बनाकर नंदीग्राम जाता हूं. महल में रहने की इच्छा नहीं माता. कौसल्या मां आसमान की ओर देख के कहती, विधाता तूने क्या क्या करने का बाकी रखा है. मेरे भरत को भी मेरे पास नहीं रहने देता तो ठीक है विधाता, जैसी तेरी इच्छा. जाओ बेटा. भरताला परवानगी मिळाली. साधूचा वेश धारण केला. पादुकावर डोकं टेकून नमस्कार केला. सगळ्या समाज महालात गर्दी करून उभा आहे. आणि भरताने सगळ्या अयोध्येतल्या साधू संताला, महात्म्यांना प्रार्थना केली. सिंहासनावरील पादुका हेच राजे रामचंद्र आहेत. चलता हूं. बस ज्या दिवशी रामचंद्र वनवासात गेले होते त्या दिवशी अयोध्येचे महात्मे एवढे रडले नव्हते तेवढे आज अयोध्येचे साधू ढसा ढसा रडू लागले. का? सावत्र भावाच्या त्यागानं रडवलं साधू संताला. पण अति करुणाजनक पात्र आहे. आणि लक्ष गेलंही भरताचं. कोण? सर्वात धाकटा भाऊ शत्रुघ्न. शेवटचा राजमहालाचा खांब कवटावून रडू लागला. भरताला यावं लागलं. रोणानंही शत्रुघ्न खूप रडतोय. दादा, एक शास्त्र आहे, वडील मरण पावले म्हणजे मोठा भाऊ लहान भावाचा बाप असतो आणि स्वतःच्या लेकरासारखा भावंडांना सांभाळतो. हा नियम आहे दादा. हा, मग काय दृष्ट लागली का दादा अयोध्येला? वडील मरण पावले, 2 भाऊ वहिनी वनवासात गेली, तूही मला सोडून चालला, जवाबदारी धाकट्यावर आली. अब मुझे भी बता दो भैया, मैं कहाँ जाऊं? अरे शत्रुघ्न, हिम्मत हारना नहीं, मैं तो भैया के लिए तप करने जा रहा हूं ना. आणि भरतजी येतात. मही खणी कुस सातरी सवारी. खड्डा खोदला आणि त्यामध्ये दरबाचं आसन आहे बरं का. ओके महाराज, खड्डा का खोदला? स्वामी सेवकांनी समान आसनावर बसायचं नाही,
माझा स्वामी राम आहे, तो जमिनीहून चालणार आहे, मी त्याचा सेवक आहे, त्याच्यापेक्षा माझं आसन खाली पाहिजे, म्हणून मही खनी कुस सातरी सवार. तेही पुर बसत भरत बिनु रागा, चंचरी कजिमी चंपक बागा. इतका मार्मिक दृष्टांत आहे कृष्णा महाराज. चाप्याच्या झाडावर भुंगा असतो, पण फुलावून अलिप्त असतो. आपण संशोधन करा बरं. त्या चाप्याच्या फुलामध्ये भुंग्याला आवडणाऱ्या सगळ्या गोष्टी आहे, जवळजवळ 3 आहे ना. चंपा तेरे 3 गुण, रूप रंग और बास. रूपही आहे फुलाला, रंगही आहे फुलाला, सुगंधही आहे. म्हणजे भुंग्याला आवडणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत. तरी भुंगा फुलात का बसत नाही? झाडावर असतो पण फुलात बसत नाही. बाकी एकही फुल सोडत नाही ते, तिथून उठलं म्हणजे. फक्त चाप्याच्या फुलावर बसत नाही. त्याचं कारण दिलेलं आहे. चंपा तेरे 3 गुण, रैदास रूप रंग और बास, एक अवगुण है भवर न आवे पास. हे इथून वाढलं आपलं. चंचरी कजिमी चंपक बागा. भुंगा मात्र फुलावर बसत नाही का? फुलानं मनाई केली का इथे बसण्यास सक्त मनाई आहे म्हणून? मग का नाही बसत? त्याचं उत्तर दिलं, चंपावर्णी राधिका भवर हरी कोदास. राधेचा रंग चाप्याच्या फुलासारखा होता. त्या गवळणी बाग आहे तुम्हाला भांडता ना, झालं कळलं. तुझी कांती आहे सावळी, मी तो गोरी चापे कळी. जमत नाही तुझा माझा जोड, काना पदराला धरू नको सोड. आनंद डोळा का? तुझी कांती आहे सावळी आणि मी तो गोरी चापे कळी. तो दृष्टांतच तो आहे. म्हणून इथे चंपा वर्णी राधिका, राधे चाप्याच्या फुलासारखी राधा आहे. चंपा वर्णी राधिका. भवरहरी को दास. भुंगा कृष्णाचा भक्त आहे. भवरहरी को दास. त्या भुंग्याला वाटतं हे फुल नाही, माझी राधा माय आहे, याच्यातला मकरंद सेवन करणं म्हणजे मला मातृगमनाचं पाप आहे. चंपावर्णी राधिका भवर हरि को दास, इन्हीं के कारण भवर न आवे पास. अगदी तो दृष्टांत. तेही पुर बसत भरत बिनुरागा, चंचर एक जिमी चंपक बागा. जसं चाप्याच्या फुलावून भुंगा अलिप्त असतो, तसे भरतजी राजपदावून अलिप्त आहे. हा लक्षात घ्या. अधून मधून अयोध्येचे प्रजाजन, नाहीतर इथे पर्यंत अयोध्या कांड होण्याचं कारण काय? वनवासात गेला राम, त्या दिवशीच अरण्यकांड सुरू झालं. मग इथपर्यंत का असं सांगतात? 13 वर्ष रामचंद्र चित्रकूटावर होते आणि अयोध्येचे प्रजाजन अधून मधून रामचंद्राच्या भेटीसाठी येत असत. म्हणजे अयोध्यावासी जनतेचा संबंध 13 वर्ष चित्रकूटावर वास्तव्य करणाऱ्या रामचंद्राशी आल्यामुळे इथपर्यंतच्या प्रकरणाला नाव अयोध्याकांड आहे. हा एवढं लक्षात घ्या. इथे संपलं. इथे श्रीमद रामचरितमानस सकल कलिकलुषित होऊन सणे द्वितीय सोपान समाप्त. गणेश सरस्वती सीताराम शिवपार्वतीला वंदन करो. आणि अशा प्रकारे बघा चालू द्या चातुर्मास. अरण्यकांड सुरू झालं बघा. बघा 13 वर्ष रामचंद्रजीचं वास्तव्य चित्रकूटावर आहे. 13 साल. बोरं आणले का? जमलं. म्हणजे शबरीपर्यंत जायचंच आपल्याला. आता बोरं आणली ना. उद्या लंका पेटून रावण मारून पार राज्याभिषेक करून टाकायचा उद्या. ते बारकावे असल्यामुळे आनंद होतो. तुम्हाला आम्हाला ते सांगून मजा असते. नाही तर कथेला काय लागतं.
अयोध्यापति महाराज दशरथ जी को 4 बेटे राम लखन भरत रिपुसुदन, बड़े बेटे राम जी को राजगद्दी मिल, राजगद्दी छीन ली। कई माँ ने भरत बेटे के राम जी को वनवास जाना पड़ा। उनका भाई सीता हरण तलाश करते प्रभु आगे सुग्रीव के साथ मित्रता सेतु बंधन, रावण को मार डाला। अयोध्या में आए राम, राज्याभिषेक हुआ। अर्धा मिनिटही लागत नाही, पण आपलं चालू देऊ। एका श्वासात होते, दम घ्यायचं गरज नाही। 13 वर्ष चित्रकूटावर, बरं का बालाजी भाऊ, 13 वर्ष। एक दिवसची घटना, सकाळची वेळ, लक्ष्मणजी कंदमूळ आणायला गेले। रामचंद्र प्रभूने सीतामाईच्या गळ्यात फुलाचा हार घातला। फुलाचा हार घातला, दमकाय हार घातला फुलाचा। सीतामाई म्हणल्या, नवलच करताय हो तुम्ही? 13 वर्षे मी तुमच्या गळ्यात हार घालायची रोज, आणि कधी कधी नवलच करता तुम्ही, आज उलट का केलं? माझ्या गळ्यात हार घालता? सीते, 13 वर्षे आज संपत, उद्या 14वं सुरू होतं। मग ज्या करता आपण अवतार घेतला त्या नाटकाची सुरुवात उद्या आहे। त्या नाटकातलं मुख्य पात्र तू आहे, आणि म्हणून मी आज तुझं हार घालून सहर्ष स्वागत करीत आहे, नाटक यशस्वी होण्याचं। हा प्रभूचा उद्देश। पण तिथेच इंद्राचा पुत्र जयंत कावळ्याच्या वेशात आला। त्याने डोकं चालवलं। ज्याला देव बाप्पा समजत होतो ते तो उठल्या उठल्या बायकोच्या गळ्यात घालता हार, कशाचा देव? आणि म्हणून त्यानं सीतामाईच्या चरणावर चोची चापला। सीता चला रुधिर रघुनायक जाणा। बस एक दर्भाची काडी अभिमंत्रित केली, त्याच्या मागे सोडली, त्याला अग्नी बाणाप्रमाणे जाळ सुटले। तो ब्रह्मदेवाकडे गेला, महादेवाकडे गेला, पार इंद्राकडे गेला, कोणी स्वीकारला नाही। नारदाला दया आली। नारद देखा विकल जयंता लागे दया कोमलचित संता। रे ज्याचा अपराध घडला त्या परमेश्वराकडे जा। म्हणून रामचंद्र प्रभूकडे आल्यावर आतून सवय गहेसी पद जाय त्राही त्राही दयाल रघुराई अतुलित बल अतुलित प्रभुताई मै मती मंद जाणी नाही। बस परिणाम प्रभूला दया आली। एक नयन करी तजा भवानी, त्याला एका डोळ्याचा केला। परिणाम एकाक्षी केला, म्हणजेच भेददृष्टीचा नाश केला। आजपासून समाजाकडे एका दृष्टीनं पाहत जा, भेददृष्टीनं पाहू नको। हा प्रसंग इतका सुंदर आहे, म्हणून मला तरी वाटते संतांनी लिहिलं असावं, कृष्णा महाराज पाहुणी या ग्रंथ करावे कीर्तन। आता टिपणं पाठ करून खूप कीर्तनकार सुरू झाल्यामुळे ते अडचणीत येतात। आता लोक फार हुशार झाले। एका बुवाला अडवलं का नाही, सगळी क्लेत फिरली ना ती। संत संगती न करावा वास, एखादा गुणदोष येईल अंगा। सगळे संत सांगता संताची संगती करा, मग हा अभंग कसा? आणि गुणदोष येईल अंगा, गुण येईल ठीक आहे, पण संताजवळ दोषच नसतो तर दोष येईल कसा काय? तो म्हणला मी अभ्यास करून मग सांगतो तुम्हाला। मग अभ्यास करूनच कंबर बांधणं, एवढी घाई का करतो टिपणं पाठ करून लगेच? म्हणून हा प्रसंग इतका सुंदर जुळतो तिथे। संत संगती न करावा वास,
म्हणून व्याकरणाची गरज आहे बुवाला. आता हे मुमुक्षू पाठशाळेत आता तिथे आहेच बाबा. हे उगच आमचं ऐकतात म्हणजे त्यांचं कौतुक आहे. आम्हालाही असं वाटायचं कृष्णा बुवा 78 साली आलं की लोक लगेच पाठ करून कीर्तनकार होतात ना. आमच्या मागे हे 2 वर्ष डोकेदुखी व्याकरणाची कशा. भाषेचा व्यवहार कोणत्या नियमात अनुसरण होतो याचा विचार ज्या शास्त्रात केला जातो त्याला व्याकरण शास्त्र म्हणतात. आपल्या तोंडून जे मूळचे धोडे निघतात त्यास वर्ण म्हणतात. वर्णाचे 2 प्रकार, स्वर आणि व्यंजन. ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे दुसऱ्याच्या साह्या वाचून त्याला स्वर म्हणतात. ज्याचा उच्चार स्वराचं पाठीमागून साह्य घेऊन होतो त्याला व्यंजन म्हणतात. पण आता लक्षात आलं की ही डोकेदुखी किती उपयोगाची होती. म्हणून तिथे थांबायचं. संत संगती इथे थांबा. न करावा वास तर त्या अभंगाचा अर्थ लागतो. संताची संगती जरूर करा, फक्त संताच्या जवळ वास्तव्य करू नका. काय होईल? वास्तव्य केल्यावर तो त्याचा गुणच असेल पण तुम्हाला दोष दिसेल. मी सांगतो कसा. अहो संताला मुलबाळ नाही बरं का ओके महाराज. त्याची बायको ते दोघंच आहे. मग बायको त्याची सेवा करते ना. आजारपण असो चांगलं पण असो. मग आजारी पडला संत तरी डॉक्टरला बोलवून आणणे, त्याला इंजेक्शन गोळ्या, त्याच्या ते सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, चहा, झेंडूबाम लावून देणे. जर सेवा बायको त्याची करते तर मग एक दिवस बायकोच आजारी पडली, आता कोण करेल? मग त्याने गोळा देणे. ती पडून होती, तिला उठवत नव्हतं. गोळा देणे, चहा करून देणे, उपीट करून देणे, आग्रह करून खाऊ घालणे, तिच्या डोक्याला झेंडूबाम लावून देणे. पण तिथं वास्तव्य करणारं एक बिलिंदर होतं. त्यानं खिडकीतून पाहिलं. खिडकीतून तेव्हा संत झेंडूबाम लावत होतात बायकोला. केली चर्चा परांड्यात. कशाचा संत झेंडूबाम लावतो आणि उपीट करून देतो बायकोला? लेखा बैमाना त्याचा तो दोष आहे का रे? एकमेकाला ते सहकार्य करणारच पतिपत्नी आहे. अरे ती जर त्याची सेवा आजारात करते तर आजारी ती पडल्यावर घरात नाही कोणी तर तो सेवा करतो तर त्याचा तो गुणच आहे ना. पण तुला तो दोष दिसतो. कशामुळे? जवळ वास्तव्य केल्यामुळे. म्हणून संत संगती करा पण न करावा वास. वास्तव्य करू नका. होईल काय? तो त्याचा गुणच असेल पण तुम्हाला दोष वाटेल. एखादा गुणदोष येईल अंगा आणि मग तया दोषा नाही परिहार. हे इथून वाढलं आपलं. ते त्यानं पाहिलं कशाचा देव बायकोच्या गळ्यात घालतो हार, बायकोला लावतो झेंडूबाम, त्यातलाच प्रकार ना. कशाचा देव चोचेचा प्रहार केला. मग ओके महाराज त्याच अभंगाचं शेवटचं चरण उत्तर देता आपल्याला. तुका म्हणे नमस्कारावे दुरून. हे कायसाठी लिहिलं? त्याच अभंगाचं शेवटचं आहे ना. याचा अर्थ वास्तव्य करू नका. बस जाऊ द्या. हे इथून वाढलं म्हणून मला वाटतं हे लिहिलं पाहून या ग्रंथ. जमलं ना. मग ते अभंग सोडावेसाठी असं. मग तो पण हे फक्त राम आणि सीता दोघांनाच माहिती आहे. लक्ष्मण जी कंदमुळे आणायला गेले. जेव्हा लक्ष्मण जे आले, लक्ष्मणाला हा प्रकार माहिती नाही. लखन जी भैया स्थलांतर करना होगा. 13 साल बीत चुके चित्रकूट पर. दुसऱ्या दिवशी चित्रकूटाला नमस्कार केला आणि राम लक्ष्मण सीता पुढे निघाले. अत्री अनसूयेच्या आश्रमात येतात. अत्री आणि अनसूया. बरीच माणसं अनुसूया म्हणतात. अनुसूया नाही बाबा, ते अनसूया आहे. अन अधिक असूया. असूया म्हणजे द्वेष, अन म्हणजे नाही. अत्री त्री संख्यात्मक अनकारार्थी आहे. म्हणजे गुणातीत पिता आणि द्वेषरहित माता अशा दाम्पत्यापोटी जन्म होतो तो अवधूत दत्तात्रयाचा. अत्री अनसूया, अनुसय न. त्या आश्रमामध्ये प्रभूजी आले. अत्री अनसूयेनं पूजा केली, बसायला दिलं, कंदमूल फळे खायला दिली. आणि अनसूया मातेला सीतामाई म्हणाली मला पतिव्रताच्या बाबतीत काही मार्गदर्शन करा. आता तुला जगाची माया नाही पण सांगा बरं, माझी वाणी पवित्र करण्याकरता सांगते. सीते 4 प्रकारच्या पतिव्रता, उत्तम, मध्यम, कनिष्ठ आणि सामान्य. उत्तम तिला म्हणतात सपनेहू आन पुरुष जग नाही. मध्यम तिला म्हणतात ती परपुरुषाकडे पाहते पण आपल्या भावाच्या वयाचे त्यांच्याकडे भावाच्या दृष्टीनं, मुलाच्या वयाचे मुलाच्या दृष्टीनं, बापाच्या वयाचे बापाच्या दृष्टीनं पाहते. परपुरुषाकडे
ती मध्यम पतिव्रता. कनिष्ठ तिला म्हणतात. पतिव्रता धर्म सांभाळण्याची इच्छा नाही, पण तिथल्या कुळाचा शिष्टाचार म्हणून ती पतिव्रता धर्म सांभाळते, ती कनिष्ठ. आणि सामान्य तिची तर अजिबातच इच्छा नसते ग सीते, पण दोन गोष्टीमुळे, घरातल्या प्रमुखाचा दबाव आणि वेळेचा अभाव, या दोन गोष्टीमुळे नाईलाजानं पतिव्रता धर्म सांभाळती, तिला म्हणतात सामान्य. याला अनसूया गीता म्हटलेला आहे. अनसूया मातेनं सीतामाईला वस्त्रालंकार दिले, जे मलिन होत नाही, फाटल्या जात नाही, त्या वस्त्रालंकाराचा स्वीकार केला आणि सीताराम लक्ष्मण अत्री अनसूयेला वंदन करून निघाले. पुढे विराट नावाचा राक्षस धावून आला, त्याचाही नाश केला, शरभंग मुनीचा उद्धार केला. पुढे हाडांचा मोठा ढीग बघितला कृष्णा बाबा. तिथल्या सगळ्या साधू संतांना विचारलं हे काय. त्यांनी सांगितलं की आतापर्यंत साधू संत ऋषीमुनी खाल्लेत राक्षस आणि त्यांची हाडं आहे. बस हे ऐकलं. अस्ति समूह देखी रघुराया कुछ मनिन लागे अति दाया जानतो पूछक स्वामी समदर्शी तुमांतरयामी निकर सगुण खाए सुनी रघुवीर नयन जल छाया. आणि मग प्रतिज्ञा केली, निश्चितर हीन करव मै भुज उठाई पडकीन सकल मुनीन के आश्रमणी जाई जाई सुखदीन. पुढे निघाले. पुढे अगस्त्य मुनीचे शिष्य सुतेक्ष्णजीनं वंदन केलं, पण विनंती केली, माझ्या गुरुच्या आश्रमात चला. अरे तुला झालं दर्शन, आता कशाला नेतो. नाही पण चला. पण तुझं झालं दर्शन, नाही माझ्या गुरुला दर्शन द्यायला चला. तुझ्या गुरुला गरज असेल तर माझ्याकडे आण, मला कशाला तिथं घेऊन जातो. नाही नाही तुम्हीच तिथं चाला, तुम्हीच. अरे पण असं उलट का करतो. दर्शन घ्यायचं तुझ्या गुरुला, चल म्हणतो मला, त्यांना आण नाही ते. नाही पण तुम्हीच चला. आणि त्यानं जे कारण सांगितलं शहारे येण्यासारखं आहे. मी तुम्हाला आग्रह का करतो देवा, ऐकून घ्या माझं. आम्ही अगस्त्य मुनीकडे शिकलो, बरेच वर्ष विद्या शिकवली. आमच्या गुरुनं लेकरासारखा आमचा सांभाळ केला. निरोप समारंभ होता 12 वर्षानंतर. सगळे श्रीमंताचे मुलं होते, गुरुला दक्षिणा देत होते. त्या दिवशी मी गरिबाचा असल्यामुळे आश्रमाच्या एका कोपऱ्यात बसून हुमसू रडत होतो. तेव्हा माझ्या गुरुचं लक्ष सिंहासनावरून गेलं. विद्यार्थ्यांना विचारलं, तो कोण रे. अरे तो रडतोय तो कोण. सुतेक्ष्ण आहे महाराज, बोलवा त्याला. मला गुरुजीनं बोलवून घेतलं. आज निरोप समारंभ होता. बाळा का रडतो. मग तो हुंदके देऊन रडू लागलो. अरे का रडतो सुतेक्ष्णा. गुरुजी ही श्रीमंताची मुलं, यांनी त्यांच्या ऐश्वर्याला शोभेल अशी तुम्हाला दक्षिणा दिली. मी गरिबाचा मुलगा आहे, आमच्याकडे द्यायला काही नाही. 12 वर्ष लेकरासारखं सांभाळलं, आज काही न देता चाललो, त्याचं रडू येतं. गुरुजी बाळा सर्वांच्या समोर सांगतो, आजपर्यंत गुरुला कोणीच अशी दक्षिणा दिली नसेल. आजपर्यंत ती दक्षिणा तुझ्या जवळून पाहिजे मला. त्या दिवसापासून विचार करतो देवा की कोणती दक्षिणा असेल आजपर्यंत शिष्यानं गुरुला दिली नाही. उत्तर सापडलं देवा की गुरुलाही आपल्या परमेश्वराचं दर्शन करून देणं हे जगातली श्रेष्ठ दक्षिणा असेल. आणि त्या दक्षिणेतून मला आज उत्तीर्ण व्हायची संधी मिळाली. एवढ्यासाठी चल बाबा आत्ता निघाले प्रभूजी. हा उद्देश ऐकल्यावर आणि मग तिथपर्यंत आले. तू तर पडतच आला हो. त्याला आनंद आवरेना. आश्रमात पडत आला. असा नियम होता कृष्ण महाराज. पाठ चालू असताना आत कोणी यायचं नाही. हा ना, विक्षेप होतो ना. पण याला आवरलंच नाही ना, चालू पाठातच पडत गेलं. गुरुदेव सगळे पाहू लागले. नाथ कोसलाधीश कुमारा, अयोध्येचा राजकुमार आलेला आहे. गुरुदेव रागावले. होगा राजकुमार, मुझे क्या लेना देना है. कुठले नाही. आए मिलन जगत आधारा, दुनिया का आधार भी उनके साथ है. होगा शेष, मुझे क्या लेना देना. आगे की सुनो गुरुदेव. क्या. राम अनुज समेत बैदेही, निशिदिन देव जपत जाऊ येई. रात्रंदिवस देवता सुद्धा ज्याचं भजन करतात तो आला.
हे ऐकल्यावर सुनत अगस्ती तुरत उठीत आहे. पाठच सोडून पळाले गुरुजी. हा ना. हरे विलो किलोचन जल छाये मुनिपद कमल परे दो भाई ऋषी अतिप्रीती लेऊर लाई. बस बस माझ्या. मग पूजा वगैरे झाली, सगळं झालं आणि महत्वाचं विचारलं. असे बसलेले आहेत प्रभुजी आणि लक्ष्मण. मुनि समूह मह बैठे सन्मुख सबकी ओर. सरद इंदु तन चितवत मानव निकर चकोर. चकोर पक्षाने चंद्राकडे बघावं असे शिष्य आणि सगळे राम लक्ष्मणाकडे पाहू लागले. तब रघुवीर कहा मुनि पाई तुम सन प्रभु दुराव कछुनाई तुम जानो जही कारण आयो. हे तर सगळे तुम्हाला माहितीच आहे बाबा. ताते न कही समजायो अब सो मंत्र देव प्रभु मोई. जही प्रकार मारो मुनिद्रोही. मला मंत्र द्या बाबा राक्षस मारण्याचे. आता राक्षस मारण्याचे मंत्र अगस्तीलाच का मागतायत रामचंद्र? याचं कारण आहे, प्रभूला वैरी मारायचा आहे तो राहतो समुद्राच्या पलीकडे. हे बारकावं लक्षात. जो वैरी मारायचा रावण तो कुठे राहतो? समुद्राच्या पलीकडे. मग समुद्राच्या पलीकडचा वैरी मारण्यासाठी समुद्र पिऊन टाकण्याची ताकद ज्याच्यात आहे, मंत्र त्याला विचारायचे. तीन ऋषीला तीन प्रश्न. अगस्ती, वाल्मिकी आणि भारद्वाज. रस्ता, ठिकाण आणि मंत्र. हे काल सांगून झालं आपलं. आता एकच वर्ष वनवासाचं शिल्लक आहे बाबा. माझा कोणाला उपद्रव होणार नाही असं 1 वर्षाकरता ठिकाण सांगा म्हटल्यावर अगस्ती महाराज आपल्या भाग्यानं प्रभूसाठी महाराष्ट्रातलं ठिकाण सांगतात. गोदावरी नदी चारी युग प्रसिद्ध सुहरे. श्रीरामा, त्र्यंबकेश्वर पासून उगम पावणारी गोदावरी नावाची नदी, त्या नदीला धनुष्याचा आकार जिथे आहे, 5 वटवृक्षाचं एकत्रीकरण. आपण तिथे निवास करा. दंडक बन पुनित प्रभु करऊ, उग्र साप मुनिवर कर हरऊ, बास करू तह रघुकुल राया, की जे सकल मुनीन परदाया. चले राम मुनि आय सुपाई, तुरत ही पंचवटी नियराई. बस आले नाशिकला. जमला आता जवळ आल्या. तिथे आल्यावर गीधराज से भेट बही, बहुविधी प्रीती बढाई. गोदावरी निकट प्रभू रहे पर्ण ग्रह छाई. पहिला मित्र भेटला कोण महाराष्ट्रात? एक मांस खाणारा गीध पक्षी, त्याचं नाव जटायू. गीध राज से भेट भई, बहुविधी प्रीती बढाई. मित्र महाराष्ट्रातला परमेश्वराला भेटला, त्याचं नाव जटायू. पण तो आंबेरस खाण्यासाठी नव्हता. एवढं डोकं चालवा. नाही तर मित्र भेटतात ना, आंबेरस, श्रीखंड, बासुंदी लाडून 12 महिने तिकडे सपाटा लावायचा मित्राकडे. हा गीध पक्षी आहे. याच्यासोबत प्रभूनं मैत्री केली. पण तो मित्र कोणत्या कामी आला? मित्राची पत्नी चोरून नेणाऱ्या रावणावर तुटून पडला आणि प्राणाची कुर्बानी दिली. महाराष्ट्राची मान गर्वानं उंच व्हावी असं कृत्य आमच्या महाराष्ट्रातल्या जटायूनं केलं. एवढं लक्षात. बस गोदावरी निकट प्रभू रहे पर्णग्रह छाई. 2 पर्णकुट्या, एक सीतारामासाठी, एक लक्ष्मणासाठी.
एक दिवस प्रभू अतिप्रसन्न वदन आहे अश्विन कुमार. लक्ष्मणाला वाटलं आता काहीच विचार नाही दादाला, आता शांत आहे, प्रसन्न वदन आहे. विचारावं वाटलं, भैया क्या कुछ पूछना चाहता हूँ, पूछो ना. वैसे मेरे 5 सवाल है. हाँ पूछो, लेकिन जल्दी पूछो, 3:15 बज चुके हैं. हाँ ना जल्दी. माया किसे कहते हैं, ज्ञान का मतलब क्या, वैराग्य की परिभाषा, जीव ईश्वर में क्या फर्क और आपकी भक्ति कैसी पाई जाती. मेरे 5 सवाल है. इसे लखन गीता कहते हैं, जैसे अनुसया गीता, लक्ष्मण गीता. माया कशाला म्हणतात, अरे मैं अरु मोर तो रतय माया, जीव केले जीव निकाया, गो गोचर जही लगी मन जाई, सो सब माया जाणीव भाई. मैं अरु मोर तो रतय, याचं नाव माया आहे. मी आणि माझं, तू आणि तुझं. मायेला विघ्न म्हटलेलं आहे. भ्रम त्याच्यामुळेच आहे. कवण एक भ्रमलेपणे मी तो नव्हे का चोरलो म्हणे, सनाथीला छंद अंतकरणे घेऊन ठाके. हे की नाही, असलेलं लपवते, नसलेलं दाखवते. त्याच्यामुळेच भ्रम आहे. माया विघ्ने भ्रमला खरे. पण दुसरी व्याख्या सांगितली, म्हणता मी माझे निघरे. हे दोन्ही आलं तिथे. ती व्याख्या आहे ना तिथे, नामदेवाचा अभंग आपला काकडा. बस बस, इथे जे आपल्याला वेल्डिंग होतं ते लावायचं. माया विघ्ने भ्रमला खरे, पण व्याख्या सांगताना म्हणता मी माझे निघरे, माझं आणि मी. बस मै अरुमोर तो रतय माया, जे बिसकीले जीव निकाया, गो गोचर जही लगे मन जाए, सो सब माया जाने भाई. भैया ज्ञान का मतलब सब में ब्रह्म देखना, इसी का नाम ज्ञान है लखन. जय जय दृष्टि दिसे ते हरि रूप, पूजा जहाँ त्यासी नाही. बस जय जय दृष्टि दिसे ते हरि रूप. वैराग्य रिद्धि सहित 3 गुणों का त्याग, इसे वैराग्य कहते हैं. भक्ति ते नमन, वैराग्य तो त्याग. आणि त्याग म्हणजे त्याग तरी ऐसा करा, अहंकारा दौडावे, अहम करोमी तीर्थ अभिमाना. बस वगैरे वगैरे हे चाललं उलट फिरत पुन्हा. त्याग तरी ऐसा करा. त्याग त्याग वेगळा आणि वैताग वेगळा. शब्द जवळजवळचे आहे. एक उलट एक गोरं गोमट, अनेक मुलीच्या बापाची टपाला आली, भाग्यवंत, पण लग्नच करायची इच्छा नाही, याला म्हणतात त्याग. पण एक वयाचं 65चं होईपर्यंत महाराष्ट्रभर फिरलं आणि याला एकाही मुलीनं महाराष्ट्रात पसंत केलं नाही. तिथून पुढे लोकांना सांगत सुटलं पठ्ठा ब्रह्मचारी राहणार, आता दुसरं काय करणार. याला म्हणतात वैताग. रिद्धि 3 गुणों का त्याग, इसे वैराग्य कहते हैं लखन. अच्छा भैया, जीव ईश्वर में क्या फर्क, अरे माया के अधीन वो जीव और माया जिसके अधीन वो शिव. अच्छा भैया, आपकी भक्ति कैसी पाई जाती है, जिससे मैं प्रसन्न होता हूँ लखन, वो मेरी भक्ति है. आखिरी का सवाल पूछू भैया, क्या तुम्हारी भक्ति मिल गई, हाँ, उस भक्त को कैसा पहचानना. मम गुण गावत पुलक शरीरा, गद गद कीरा नयन बहनीरा. बस हे त्याचं उत्तर आहे लक्ष्मणा. माझं गुणगान करताना जो सद्गदित होतो, अंग रोमांचित, कंठ दाटून येतो, नेत्राला धारा लागतात, समजायचं त्याला माझ्या भक्तीचा लेश प्राप्त झाला. या सूर्यवंशी आहे जागा. आता साधूचं संमेलन आहे ना, खेळी मेळी मजा वाटते. काय उगाच मी एक महाराज आहे आणि हे कोणी गायक आहे म्हटलं की फार आनंद जातो परमार्थातला. आपण सगळे भाऊ आहे, एका भावानं इथं बसायचं आणि बाकीच्यानी कौतुकानं खाली बसून ऐकायचं, पण एवढं. हां, तेव्हा आनंद आहे का नाही. अजून परवा आहेच आपला आनंद. परवा काला आहे ना, ते दीपक थोर बोले, फार हुशार, बरोबर वेल्डिंग केलं. गोड बोलून गोड बोलून गोड बोलून. त्यांचं नाव गोड बोले पाहिजे रे. 31लाही तुमचंच कीर्तन पाहिजे बाबा, आणि काल्यालाही तुमचंच पाहिजे बाबा. असा बाबा वेल्डिंग केलं ना, तर मी काला करत नाही, कुठं रामायण झालं की चाललं तेच. पण यांनी बरोबर वेल्डिंग केलं. गोड बोले चांगलं आहे, चांगलं आहे. मजा आली. त्या दिवशी महाराज होते, भैरवी वगैरे म्हणून मग तो दीपोत्सव सगळ्या पत्रकार मंडळीनं जाहीर केलं ना, परांड्यातला आगळ्या वेगळ्या स्वागत सोहळा नवीन वर्षाचा. सोहळे झाले पण पडून होते बरेच ठिकाणी लोक. ठीक आहे, तो एक आनंद आहे. थंडीचे दिवस आहे ना,
नेमकं थंडीच नाही होतं 1 जानेवारी. चांगलं. बस प्रश्नाची उत्तर मिळाली. लक्ष्मणजीला ज्ञान झालं. एक दिवसची घटना. लक्ष्मण आपल्या पर्णकुटीच्या पुढे बाणाला धार लावत असताना रावणाची बहीण विधवा झालेली शूर्पणखा वेश पालटून तारुण्य संपादन करून सौंदर्य संपन्न होऊन रामचंद्र प्रभूच्या पुढे येऊन या शब्दात बोलू लागले. तुम सब पुरुष ये संजोग विधि रचा बिचारी. तुम सब पुरुष समनारी ये संजोग विधि रचा बिचारी. श्री राम श्री सम पुरुष न मोसम नारी. यह संजोग विधी रचा बिचारी. मला तर असं वाटतं आतापर्यंत तुमच्यासारखा सुंदर पुरुष मी बघितला नाही. मलाही खात्री आहे माझ्यासारखी सुंदरी तुम्ही बघितली नसावी. कदाचित ब्रह्मदेवानं एकत्रित येण्याकरता ही जोडी निर्माण केली असावी. मला अनुरूप असा योग्यवर न मिळाल्यामुळे मी कुवारी आहे. ताते अबलग रहेऊ कुवारी. आहे विधवा आणि सांगते कुवारी. आता रामचंद्र कृष्णा महाराज तिच्याकडे नाही पाहत. सीतेकडे. सीतई चितई काही प्रभू पाहता. सीतेकडे पाहून बोलले. सीतेकडे पाहण्याचा उद्देशच आहे प्रभूचा. तू आहे कुवारी पण समोर बसली माझी पत्नी आहे. माझं लग्न. आणि बोट दाखवलं भावाकडे. सीतई चितही कही प्रभु बाता. अहई कुवार मोर लघु भ्राता. वो झोपड़ी के सामने बैठा है मेरा छोटा भाई लखन. वो कुवारा है. ते कुवारा आहे का? त्याची तर उर्मिला गावात आहे. असं का म्हणतात प्रभू? याला म्हणतात जशास तसं. लटका तुका लटक्या सवे लटक्या भावे वर्तत. तू विधवा असून कुवारी सांगतेस ना मला. जा मग माझाही लक्ष्मण लग्न होऊन कुवारा. अहई कुवार मोर लघु भ्राता. त्याच्याकडे आली. ते बाणाला धार लावत होता. मेरे साथ शादी करो. क्या लग्न करा. लखन जी ने सोचा 13 साल के वनवास में प्रस्ताव कई बार लेकिन शादी का प्रस्ताव तो आज पहली बार आया. क्या बोलते हैं मेरे साथ शादी करो. तो क्या पागल हो गई क्या? तू मेरी पत्नी बनेगी तो भैया की भाभी की और मेरी तीनों की सेवा आपको करनी होगी. तो भैया की पत्नी बनेगी तो भैया की भाभी की तुम्हारी तीनों की सेवा मैं करूंगा. बोल फायदा किसमें? असं आहे का? हाँ तिकडे जाते. अकल. बोले वो तो नौकर है जी. आप स्वामी. मैं स्वामी नहीं बनना चाहती हूँ नौकरानी नहीं. क्या करते हैं स्वामी का? श्याम वर्ण वाला हूँ. कितना सुंदर है मेरा लखन. गौर वर्ण वाला नहीं बोलता ना. छोटा भाई है शर्मिंदा है. प्रयास करो जाओ इसमें. हकल तिकडे. हकल. बोले वो श्याम है आप गौर वर्ण वाले. आप मुझे पसंद है. क्या करते हैं गौर वर्ण का? सुंदरी सुनमय उनकर दासा. पराधीन नहीं तोर सुपासा. प्रभु समर्थ कौशला तो राजा. जो कछु करे उन्हीं सब छाजा. हाँ मेरे पास आती है. जा वो मालिक है मेरी मालकिन बनोगी. सेवक सुख चह पाण भिकारी बेसनी धरन सुबल गति विचारी लोभ जसु चह चार गुमाणी नबदुई दोह चहत ये प्राणी. पुणे फिरी राम निकट सोआई. पुन्हा रामाकडे आली. इकडून इकडे 4 चक्कर झाले. 4 चक्कर. आणि मग 4 चक्कर मध्ये वैतागली.
धावली सीतेवर. तेव्हा रामचंद्र प्रभूने आवाज दिला, लखन आता नाक न कान काप असा उल्लेख रामायणात नाही. आणि लक्ष्मण आज्ञाधारी आहे, मग नाक कान नाही काप नाही म्हटलं तर कापलं का? इशारा केला, हे आता माझ्याकडे ऐकान पहा, दोन्ही करा भूमिका. दृक्श्राव्य. लखन लक्षात आलं का? पहिलं एक बोट दाखवलं प्रभूने, मग 4 बोट आणि आडवा हात, हा इशारा आहे. लखन हे बैल बाजारातली भाषा नाही का? फासी कारा ते रुमालाच्या आत चालतं ते, हे चाललंय रामायण इकडे. हा ना. लखन एक का मतलब स्वर्ग होता है, स्वर्ग को नाक कहते हैं. 4 का मतलब वेद, वेद को कहते श्रुति, श्रुति का अर्थ कान. एक न इशारा नाकाचा, 4 न इशारा कानाचा, आडवा हात. लखन हा भैया आदेश काफी है. हे इशारे होते म्हणून पुराणात आले नाही. मग काही म्हणतील तुम्हाला कसं माहित? आम्ही तिथेच होतो ना. मजा आहे. धावला लक्ष्मण. एका तडाख्यात नाक आणि कान छेदन केलं आणि पर्वताहून गेरूची धार वाहावी असं रक्त वाहू लागलं. लक्ष्मण लाल भाग जाओ यहाँ से. नक कान बिनु भई निकिरारा, 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 नक कान बिनु भई निकिरारा. जनु कव चल के रुके धारा, जनु कव चल के रुके धारा, जनु कव चल के रुके धारा, जनु कव चल के रुके धारा. नक कान बिनु भई निकिरारा, नक कान बिनु भई निकिरारा, नक कान बिनु भई निकिरारा, नक कान बिनु भई निकिरारा. धर्म तुझन पई गई बिन पाता, अरे तू शर पही कर बाबा, धर्म तुझन पई गई बिन पाता, धर्म शर पही कर बाबा. आणि पाठ कसं बंद करा. धिक धिक नवच भाता, धिक धिक नवच भाता. नक कान बिनु भय निकिरारा, नक कान बिनु भय निकिरारा, नक कान बिनु भय निकिरारा. भाग काही ठोकून भाग जाओ यहाँ से. खरदूषण पही गई बिल पाता. खरदूषण त्रिशर 14,000 सेना समेत होते. धिक धिक नव पौरुष बल राहता. क्या हुआ बहन जी? आता हिची हुशारी सांगतो, खोटं बोलत नाही खरं सांगत नाही. प्यासी थी भैया, पानी ग्रहण को गई थी. मजा पहा शब्दाची. प्यासी थी, पाणी ग्रहण को गई थी. प्यासी थी म्हणजे तहानली होती. तहान विषयाची असते, पाण्याची असते. प्यासी थी, पाणी ग्रहण को गई थी. वंजळीत पाणी घेणे हे पाणी ग्रहणच आहे. आणि लग्नाचा प्रस्ताव मांडणे हे सुद्धा पाणी ग्रहण. हिची मजा बस. एक एक डोकं चालू होतं. मैं प्यासी थी, पानी ग्रहण को गई थी. छोटे राजकुमार ने दुर्दशा की है. कहा रहे थे पंचवटी. चल बहन दूर से दिखाऊंगी भैया, नजदीक जाने की हिम्मत नाही. हाँ चलो सामने. सर्वात पुढे शूर्पणखा. आता कोणत्याही पार्टीला विजय मिळण्यासाठी शुभ शकून पुढे ठेवायचं असते. जिला नाकच नाही हा अपशकून पार्टीला वाट दाखवतो. इमानदारीने सांगा विजयी होईल काही पार्टी? शूर्पणखा आगे करेली दुसरं कारण. श्रुतीचा अर्थ वेद आहे. आता हिचा कान कापला ती रस्ता दाखवायला. म्हणजे वेद रहित मार्गावरून जो जातो त्याचा विजय होत नसतो. दुसरा काय? रामचंद्र बोले लखन युद्ध के 2 विभाग होते.
आक्रमण और संरक्षण। सीता का रक्षण तू कर, आक्रमण नहीं। ठीक है भैया। देखा तो 14,000 सेना समेत खरदूषण आ रहा। सावधान रखकर सेना लेकर आ रहा खरदूषण 14,000 सेना। प्रभु ने देखा नाना वाहन नाना कारा नाना युग गर घोर अपारा शूर्पणखा यागे करिलीनी अशुभ रूप सुति नासाहिनी। कर जय गगन उड़ाई देख कटक बट अति अरुषाई कौ कह जियत धरो कौ भाई धर्मा रव दिवले छुड़ाई। धूरी धूरी नभ मंडल रहा राम भुलाई अनुसन कहा लखन। ले जानकी जाऊ गिरि कंदर आवा निश्चर खटक भयंकर। निशाचर का समूह आया। रहु सजग सुनि प्रभु के बानी चले सहित श्री सरदनु पानी। देखी राम रिपुदल चली आवा प्यासी कठिन को बंद करावा। तैयार हो 14,000 सेना के सामने अकेले रामचंद्र। ओ रंग कठिन चढ़ाई सिर जगत बांध सोच को मरकत सयल लरत दामिनी कोटि सोच भुजग को कटि कचनि सब कई चाप बिचक बिचारी के चितवत मन राज प्रभु गजराज घटा निहारी। आंखों की झुमकी ओर से ताड़ा ऐसे अकेले रामचंद्र। सावधान सावधान। खरदूषण त्रिशर बोले राजकुमार आपके पास जो कुमारी हमें सौंप दो, 100 कुशल कर जाओ अयोध्या। प्रभु जी बोले मर्द है तो युद्ध की बातें करो। सावधान 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 सावधान। सब देवता आसमान में युद्ध देखने के लिए अकेले रामचंद्र 14,000 सेना के सामने। आप बोले कट कट ही चम्मुक फुट प्रेम पिजा खर पर नाचई दे ताल बिन कपाल ताल बजाई जोगी नाचई रघुवीर पान प्रचंड खट्टई बटन के उर भुज सिराज तो परई उतई लरई धर 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 करई भयंकर वीरा। मारो पकड़ो। अंतावरी गई उड़त गिरत विचार कर गई धावई संग्राम पुरपासी मनो बहुपाली उड़ी उड़ावई। मारे बचारे ऊर बिगारे विपुल पटक हरत परे अवलोक निगदल विकल भक्त शराबी कर दूषण फिरे। कर शक्ति कोमल परशुर कृपाने कई बार करी गोप रघुवीर पराजनित निचार रही। राम का बाण जिसको लगता था वो रामरूप हो जाता था। सामने वाले को लगता था कि राम मेरे सामने आपस में लड़ाएंगे। एक एक निशाचर के सर पे 10-10 मारे 10-10। मई भरत उठी भट भिरत मरत न करत माया अति धनी सुर डरत सौदा सहत प्रेत तिलोकी कयवत धनी। सुर मुनि समय प्रभु देखी माया नाटति कौतुक करयो देखी परस्पर राम करी संग्राम रिपुदल लरि मरयो। राम नाम कई तनु तजई पावई पद निर्वाण करी उपाय कुमारे जन्म कृपा निधान। बोलिए राम की भगवान की जय। 14,000 सेना समेत खरदूषण त्रिशर का नाश। घबरा के चली गई शूर्पणखा लंका में। रावण नृत्यशाला में बैठा है, रात का समय है।
नृत्यांगनाएं नाच रही, बाजे बज रहे, गंधर्व गा रहे, गेट पे खड़ी है शूर्पणखा। ठंडी के दिन है, समय रात का, तो रावण ने थोड़ी ली है 90 लंका की बात। जाला दरवाजे पे खड़ी, नृत्यांगनाएं नाच रही, बाजे बज रहे, गंधर्व गा रहे। रावण बड़े मस्ती में शाबाश बजा, गाओ ना खुदा प्रयास कर, धन्यवाद। बाजई ताल पखावज वीणा, नृत्य करे अप्सरा प्रवीणा, रंभा विकसुर नारी नवीना, सकल यसमसर कला प्रवीणा, करई कान बहुतान तरंगा, बहुविध क्रीडई पानी पतंगा। बड़े मस्ती में लंकेश शूर्पणखा दरवाजे पे खड़ी। शूर्पणखा को गुस्सा आया और गुस्से में आकर बोल उठी, मग रावणाची उतरली की माझ्या ऑर्डर शिवाय प्रोग्राम कोणी थांबवला? गेलं लक्ष, दीदी दिसली गेटवर. क्या हुआ बहन जी? आता एक शूर्पणखाचे शब्द पहा. राजनीति बिनु धनु बिनु धर्मा, हरई समर्पे बिनु सतकर्मा. अरे नीति बिगर राज नहीं टिकता, धर्म बिगर धन नहीं टिकता, हरि समर्पण किए बिगर सत्कर्म नहीं हो सकता. विवेक ना हो तो विद्या का नाश, कुसंगत से संन्यास का नाश, अहंकार से ज्ञान का नाश और मदिरा पान से खानदान का नाश होता है. तू मदिरा पान कर रहा, शर्म नहीं आती? क्या हुआ बहन? हे भाई, दो लड़के इस दंडक वन में आए, संग नारी सुकुमारी सीता कुमारी को लाए. नागहा मैं उधर उछल पड़ी, उस नारी से मिलना चाहा, तो पल भर में बड़े तपस्वी ने मुझसे छल करना चाहा. उस तपस्वी को तूने मेरा नाम क्यों नहीं बताया? बताया. क्या हुआ? तेरा नाम सुनते उसने मुझे को दी गाली, कान मेरी काट डाली, नाक मेरी कतर डाली. मेरी नाक गई सो गई, तेरी नाक बचा भैया. जगत में ऊंची नाक नहीं तो नकटा नाम धरा भैया. अरे आगे क्या हुआ? खरदूषण त्रिशर के पास गई, फिर 14,000 सेना समेत खरदूषण त्रिशर आया, लेकिन अकेले राजकुमार ने पूरी सेना समेत खरदूषण त्रिशर का नाश किया. क्या? खरदूषण त्रिशर मर गए. और उनके साथ एक सुंदरी, तेरी मंदोदरी भी उतनी सुंदर नहीं है. ये रॉकेल वतून गेली दीदी. जाओ बहने. आता रावणाला झोप आली नाही. कृष्ण बाबा सकाळी उठला, रावण पहिला मामाकडे गेला. कोण मामा? बस बस, मारीच मामा. काय करायदास? आणि मामाला नमस्कार केला रावणानं. मामा हादरला. काहीचा नमस्कार समजायचं आपलं मरण जवळ आलं. असे 4 नवणी निचकी अति दुःखदायी, जेमी अंकुश धनु उरग बिलाई. हे 4. धनुष्यावर दोरी गुंडाळून ठेवा, धोका नाही, पण त्याच्यावर बाण लावून दोरी ओढान वाकला की समजायचं ज्याच्यावर जाईल बाण ते मरतं. आहा, पत्रकार आहे मस्त. सगळीकडे आपलेच सगळ्या पत्रकारांनी मन लावून छापले बाबा. सगळीकडे पार अख्खा धाराशिव जिल्हा. नवीन वर्षाचं आगळे वेगळे स्वागत परांड्यामध्ये. धनुष्य, अंकुश वाकला की हत्तीला थांबावं लागतं. सापानं फणा टाकला,
समजायचं दंश करणार. फणा काढलेला साप दंश करू शकत नाही, त्याला तोंड उघडता नाही, फक्त जीभ काढता येते. फणा उगारलेला असतो ना, तो साप दंश करत नाही फणा आहे तोपर्यंत, कारण त्याला तोंडच नाही उघडता येत, फक्त जीभ काढू शकतो. फणा टाकला आणि पूर्वस्थितीत येऊन असं तोंड वाकडं केलं की समजायचं याची दंशाची तयारी आहे, याची नम्रता त्याचा प्राण. हे सूत्र आहे. मांजर जर सरळ रस्त्यानं जाऊ लागलं तर रोडच्या काठाचे येड्या बाबळीतले उंदर सुद्धा हसू हसू गप्पा मारता, जाऊ द्या बारशीला चाललं बारशीला. त्या मांजराला उंदर घाबरत नाही. मग जे मांजर दबा धरून बसतं, पुढचे पाय पुढं त्याच्यावर मान टाकतं, कान पाडतं, वाकडं बघतं, एवढं मांजर वाकलं की उंदरानं समजायचं आता आपण मेलं. असे 4. तसा 33 करोड देवता बंदीखान्यात ज्याच्यात तो येऊन नमस्कार करतो, रावण तर हादरलाच. कसं येणं केलं. तुमची मदत पाहिजे मामा. मदत कशात? ते 2 राजकुमार आले, त्यांच्यासोबत एक कुमारी, ती मला चोरून आणायची आहे. तुम्ही सोन्याचं हरिण व्हा, मी साधूचा वेश. हा, राजकुमार म्हणजे राम लक्ष्मण म्हणता का तुम्ही? हा तेच. तर याला चांगले पाठ घालते ना, तेच. तुम्ही बघितलं का त्यांना? नाही. मग तुम्हाला कसं माहित? आमच्या दिदीनं बघितलं. दिदीनं? कोण दिदी? सुरूपनखा दिदी. तिला कसं माहित? तिला चांगलं कळलं मामा. म्हणजे नाक कान गेलं तिचं. मग तासू ना तर बैरूनही कीजे. तुम्ही त्यांच्यासोबत वैरत्व करू नका, महागात पडेल. मी अनुभव घेतला. विश्वामित्राचा यज्ञ विध्वंस करायला गेलो होतो तेव्हा 15 वर्षाचा तो राम होता, त्यानं बिना टोकाचा बाण मारला तर बिगर तिकीट येऊन पडलो इथं. तुम्ही नादी लागू नका राव. आता बिघडला रावण. अरे गुरु के भाती उपदेश दे रहा है काबे मामा. आबे काबेवर आलं प्रकरण. आता अगर तू सुवर्णमृग नहीं बनेगा तो मैं आपको यहां मार डालूंगा. आता मारीचीनं विचार केला, सोन्याचं हरिण होऊन गेलो, रामचंद्र मारणार आहे, नाही होत म्हणतो तर रावण इथंच मारणार आहे, म्हणजे मरण फायनल आहे. फक्त मरायचं कुठं एवढं ठरवायचं आहे. रावणाच्या हातून का रामाच्या हातून? तुम्ही जन्मभर संसार करा तरी मरता, परमार्थ करा तरी मरता. मग जन्मचा जन्म प्रपंच करून मेल्यापेक्षा उरलेला 1 दिवस रामायण ऐकून मेलेलं काय वाईट? कोणी मारीची असेल गावात परांड्यात तर सांगा मला, मरण ठरलं काय म्हणा, 1 दिवस ऐकून मर. निर्णय मारीची सारखा घ्यायचा. आणि 9 लोकांसोबत विरोध करू नये. शस्त्री मर्मी प्रभू षड्ढनी कवी वैद्य मानस गुणी. या 9 लोकांसोबत विरोध करायचा नसतो. शस्त्र चलाने में तरबेज है, उनके साथ बहस मत करो का गोली चलाए मार डाले. तुमचं मर्म ज्यांना माहिती आहे त्यांच्या विरोधात जाऊ नये. प्रभूसोबत विरोध करू नये, धनवंतासोबत विरोध करू नये, मूर्खासोबत विरोध करू नये, गुणवानासोबत विरोध करू नये. यांच्या हातात आहे कीर्तन पाडायचं का वर जाऊ द्यायचं, विरोध करू. इथे उल्लेख आला. डॉक्टर सोबत विरोध करू नये. डॉक्टरवर बाह्या सारू नये. बाह्या साराव्या, इंजेक्शन करता, त्यांच्यावर सारू नये म्हणतो मी, मराठी समजू. पत्रकारासोबत विरोध करू नये. पत्रकार कोण मी सांगितलं, पत्रकार वारा आणि कार्यक्रम चंदन आहे. चंदनाचा सुगंध पसरवायचं कामच वाऱ्याचं असतं. आता काही चांगलं नाही छापलं म्हणजे रागावतात पत्रकारावर. त्याच्यात पत्रकाराचा काय दोष आहे? त्याचं काम आहे फक्त पसरवणे. तुझी घाण असेल तर त्याला पत्रकार काय कर बाबा. वाऱ्यानं फक्त पसरवायचं काम केलेलं आहे सुरू. तू चंदनासारखा वाघ तर ते सुगंध पसरव. तुझी दुर्गंधी असेल तर त्याला वारा काय करू. म्हणून विरोध करू नये. आणि शेवटचा मुद्दा, स्वयंपाक्यासोबत विरोध करू नये. जर घरी स्वयंपाक करणारा व्यक्ती असेल, कसंही केलं तरी वर्णन करू खात जा. एकाच पातेल्यात 3 भात करतं ते. खाली जळगाव, मध्ये चिखली, वर तांदूळवाडी. हा ना, खालचा 2 इंच जळला भात झालं जळगाव, त्याच्यावरची खलती चिखली, वर कोरडे तांदूळवाडी. तरी म्हणा भात लेका धाराशिव जिल्ह्यात हात नाही धरत म्हणा, तुझा भात तूच करा. नाही तर 2 थेंब टाकून ठेवून, रोगड टाकून झोकून ठेवून घर.
इकडची नाही गोष्ट सांगत पण तिकडची सांगतो. मोठ्या साहेबासोबत तो साहेब भांडून आला, दुपारचा डबा वापस आणला. कोणावर तरी राग काढायचा होता. आल्यावर आईस होती वाढायला. डायनिंग टेबलवर जेवायला बसलं. हे कढी खिचडी परोठे, थोडी कढी पातळ झाली होती आणि हे रागावून आलं होतं. आईवरच बिघडलं. माँ क्या बेटे कितना कमाता हुआ क्या, कौन सा काम करते हैं आप लोग घर बैठे रहते हो दिन भर, ये काम क्यों नहीं संभाल सकते क्या पूरे लोग? क्या हुआ बेटा, क्या हुआ बेटा, ये कड़ी है क्या माँ, इतनी पतली कड़ी मोर के आंसू जैसी? माँ घबरा के बोली, बेटा हर दिन की कड़ी मैं बनाती थी बेटा, लेकिन आज की कड़ी तुम्हारे पत्नी ने बनाई। माँ पतली है कड़ी लेकिन बहुत टेस्ट लग रही माँ। बदल गई बात, विरोध मत करो, नौ के साथ इथे मारीचे विरोध करायचा नाही। तयार झालं मारीची सोन्याचं हरिण, रावण साधूचा वेश। आता हे नीट ऐका, बरीच माणसं याच्यावर आक्षेप घेतात, आमच्या संस्कृतीशी त्याचा काही देणं घेणं नाही, संबंध नाही, त्याच्या वाचून आमच्या संस्कृतीचं नडलं नाही असे लोक। काय सांगता तुम्ही, सीता नेली चोरून रावणानं, 6 महिने होती, पुन्हा स्वीकारली रामानं, तिला म्हणता देवीन, याला म्हणता देव, त्याच्या कथा करता आरत्या करता कोण? त्याची पॅन्ट फाटली, 1.5 महिना झाला, रप्पू मारायची सोय नाही, ती डोकं चालवते। अरे काय ताकद आहे, हे नीट वाचा। अरण्यकांड दोहा क्रमांक 23, लचिमन गए बनई जब लेन मूल फलकंद, जनक सुतासन बोले बिहसी कृपास करून। दोघंच आहे, राम आणि सीता। लक्ष्मण कंदमुळ आणायला गेले आणि मनातलं बोलू लागले, सीते आपण दोघंच आहोत, सुनव प्रियाव्रत रुचिर सुचिला, मै कछु ललित नरलीला। आता नाटकाची सुरुवात आहे, नरनेला नाटकाची सुरुवात आहे। मग तुम पवक मह करव निवासा, जब लगी करव निशाचर नाशा। तू आता अग्नीमध्ये निवास कर आणि मायावी रूपात माझ्यासोबत राहा। लक्ष्मणाला कळता कामा नये, जबई राम सब कहा बखानी, प्रभू पद धरी अनल समान। आणि सीता अग्नीमध्ये सामावली, निज प्रतिबिंब राखीत सीता। आता प्रतिबिंब म्हणजे मायावी सीता, हे रामासोबत आहे। मग अग्नी परीक्षा नाही, रावण मरेपर्यंत तिचं वास्तव्य अग्नीत आहे। रावण मेल्यावर मग ती अग्नीतून पुन्हा प्राप्त करून घेतली, नाही तोपर्यंत ती अग्नीत आहे। तू पवक मह करो निवासा, लची मनही यह मर्म नहीं जाना, जो कछु चरित रचा भगवाना। 14 वर्षे होता भाऊ सोबत, त्याला लेखा हे कळलं नाही तर फाटक्या पॅन्टवाल्या तुला कसं कळलं रे इथं? कोणी उठावं डोकं चालवावं, त्याला उष्णात तंबाखू देत नाही गावात, ही किंमत नाही, ते आमच्या रामावर चर्चा करतात। तुमच्या रामाचं चुकलं म्हणतं, ती पॅन्ट शिवून घे, 1.5 महिना झाला फाटली आहे, तिकडे लक्ष घाल, इकडे कशाला डोकं चालवतं? लची मनई यह मर्म नहीं जाना। आता एक 2-3 मुद्दे सांगतो। खरी सीता चोरून न्यायची ताकद आहे का रावणाची? एक उलट बाजूने विचार करू आपण। कृष्णाभाऊ, धनुष्य उचलून त्याच्यावर जो बाण लावेल त्याला माझी सीता माळ घालेल, हे असं जनक राजानं का प्रतिज्ञा केली? याचं कारण ते शिवधनुष्य 10,000 पहिलवान लागत होते ओढायला। पूजा करायचे जनकजी, सारवायची सीता। तेव्हा सीतेचं वय 9 वर्षाचं आहे। जनकजी एक दिवस आले, चकित झाले, कारण धनुष्य खाली सारवलेलं दिसलं। 10,000 पहिलवान जर धनुष्य ओढायला लागतात तर ते उचलल्याशिवाय सारवता येईल का? म्हणून पूजा थांबवली, शंका आली, लेकीला आवाज दिला, जानकी, हाँ पिताजी, इधर आओ बेटी। आली, क्या पिताजी? अरे धनुष के नीचे गोबर का लेप किसने लगाया? मैंने। तूने? कैसे लगाया बेटी? और क्यों लगाया? आजू बाजू गोबर का लेप लगा दी थी पिताजी, नीचे का कूड़ा ही रहता था, तो मैंने आज नीचे भी गोबर का लेप लगा दिया। कैसे लगाया बेटी? जवळ आली,
डाव्या हातानं धनुष्य उचललं आणि उजवा हात खाली घालून सारवून दाखवलं आणि सांगितलं, ऐसा गोबर का लेप लगाया पिताजी. एवढं कृत्य पाहिलं, बापानं डोळे लावून रडायला सुरुवात केली. आईला हात जोडतो मुलगा तसं, जाओ बेटे बेटी, मैंने नहीं पहचाना आपको, और तू तो दुनिया की माँ है, मेरी बेटी बन के आई जाओ. धक्का बसला, विचार केला, बाप रे, जे धनुष्य ओढायला 10,000 पहिलवान लागतात ते धनुष्य माझी सीता डाव्या हातानं उचलते. ही महान शक्ती आहे. आता ही कोणालाही देऊन चालणार नाही. हिला नवरदेव कोण शोभेल? जे धनुष्य सीता डाव्या हातानं उचलते ते धनुष्य उचलून याच्यावर जो बाण लावल तो माझ्या लेकीला नवरदेव शोभल. म्हणून प्रतिज्ञा आहे. आता थोडं उलट डोकं चालवा. जे धनुष्य उचलायचा प्रयत्न रावण करतो, छातीवर घेऊन पडतो, ते धनुष्य सीता डाव्या हातानं उचलते. ती सीता याच्या बापानं उचलल का असं घरी जाऊन तिरप डोकं चालवा. म्हणून हा प्रसंग नीट आहे का? तू पवक मह करव निवासा, तू अगणित निवास कर आणि मायावी रूपात माझ्या सोबत राहा. कारण नाटक आहे ना एक मोठा. आतापर्यंत हरण बघितले नव्हते का सीतेनं? 13 वर्ष हरणाकडे लक्ष कोणाचं गेलं पाहिजे? क्षत्रियाचं. पण आजचं हरिण कोण दाखवलं? कृष्णा महाराज सीतेनं. ओ हिरण मार केला. 13 वर्षात नाही दाखवलं. आजच का दाखवलं? आजच का दाखवलं याचं उत्तर असं आहे, आज दोघांची जात एक आहे. आजचं हरिणही मायावीच आहे, आजची जानकी मायावीच आहे. म्हणून मायावीची दृष्टी मायावर गेली. दुसरा मुद्दा, प्रभुजी बोले, लखन सीता को संभाल, मैं हिरण मार के लाता हूँ. आता जर प्रभूनं म्हटलं असतं, जाओ रे लखन, तुम्हारी भाभी कहते, जाओ हिरण मार के लाव, गेला नव्हता का? आज्ञाधारी गेला असता ना. मग प्रभूच का गेले? यातला एक बारकावा असा आहे, कृष्णाजी रामचंद्र ज्ञान आहे, लक्ष्मण वैराग्य आहे, हरिण सोन्याचं आहे. प्रभूला हे सांगायचं आहे, स्वतःला ज्ञानी म्हणणारं सोन्यामागं पडतं, वैराग्य मात्र सोन्यामागं पडत नसतं. आणि पळालं तर लोक त्याला वैराग्य म्हणत नसतं. म्हणून याला घरचं काम दिलं आणि हे पळत गेलं, बस एवढं. दुसरं एक कारण आहे, वैराग्याला ढाल म्हटलंय आणि ज्ञानाला तलवार. तलवारीचं काम काय? आक्रमण. ढालीचं काम संरक्षण. तू सीता का रक्षण कर, मैं जाता हूं. बस जाऊ द्या, हे बारकावे वाढत चालले. आपलं एवढं सांग. आता ते हरण गुप्त प्रगट गुप्त प्रगट गुप्त प्रगट खूप दूरपर्यंत आल्यावर बाण मारला. ते खऱ्या स्वरूपात आणि आवाज दिला मरताना, लखन दौडा, लखन दौडा. आवाज कोणाला गेला पाहिजे? आतल्याला का बाहेरच्याला? सीता झाली बाहेर. लखन भैया, तुम्हारे भैया खतरे में, आवाज आ रही. कोई आवाज नाही. अरे भाभी, याला येत नाही, तिला ऐकू येते का? नकलीचा आवाज, नकलीला. लखन दौडा, जाओ लखन भैया, भाभी खतरा मिटाने का काम करता है भैया. भैया नहीं आता खतरे में. लखन दौड़ो, लाओ लखन भैया, तुम्हारे भैया खतरे में. भाभी खतरा कोई नहीं भैया को. अच्छा तो लाओ धनुष और बाण. किस लिए? मेरे सौभाग्य का रक्षण करने मैं जाती हूं, लेकिन कान खोलकर सुनो, वैसा नहीं आया तू. 13 साल साधु दिखाई दे रहा था. कई ने भेजा होगा कि जाओ रे लखन, राम का कुछ कम ज्यादा हुआ तो जानकी तुझे मिलेगी. कपट भाव से आया है. मैं जनक की बेटी हूं, रक्षा भी नहीं मिलने दूंगी. बोलली का इतक्या वर्षात? हा नाटक आहे ना. हे गेल्या असं बोलल्याशिवाय हे जात नाही. आणि हे जात नाही तर रावण येत नाही, लीला चोरून नेत नाही. 33 कोटी देवता बंदीखाना सुटत नाही, रावण मरत नाही. नाटक आहे, नरलीला. हे तर मानावं लागेल तुम्हाला, नरलीला शब्द आला. मग लक्ष्मण ढसा रडला. भाभी कोई कपट भाव से नहीं आया. मेरी मां सुमित्रा की कसम डाल के कहता हूं, मैं गंगा जल जैसा निर्मल हूं. मेरे जैसे सज्जन को ये शब्द बोलिए, भाभी तो इस कर्म का फल आपको भोगना पड़ेगा. वन देवी ओ, भाभी को संभालो. रेखा कुंडली, भाभी रेखा का उल्लंघन मत करो. लक्ष्मण निघून गेला. आता रावण आला. सीता आत आहे. रावण बाहेर रेषेच्या तिकडे बसला मांडी घालून. आश्रमात सीता आवाज दिला,
भिक्षां देहि तरी नाही, भिक्षां देहि तरी नाही, भिक्षां देहि। हे माई मुझको भिक्षा दे, मर्तबा रहेला तेरा, भगवान तुझे चिता रखे सदा हो बोल बाला तेरा। तू दोन्या तू पुतो दिन पे दिन भागिनी हो, भुके को रोटी दे माई अटल सुहागिन हो। सीतामाईला वाटलं बऱ्याच लांबचा साधू दिसतोय उपवासी, फळाची टोपली घेऊनच ते बाहेर बसलो तर बाहर आकर भिक्षा दो देवी, अंदर आकर लो, बाहर आकर दो, अंदर आकर लो। आप बाहर आकर देना देवी, अंदर आकर भिक्षा लो। मैं अंदर नहीं आऊंगा, मैं भी बाहर नहीं आऊंगी, मत दो मत लो, लेकिन मुझे भिखारी मत समझना देवी। तुम्हारा सौभाग्य खतरे में, लघु देवर गए वो भी खतरे में है। भिक्षा खिलाओगी तो दोनों को आशीर्वाद देकर मुक्त करूंगा, नहीं खिलाओगी तो कमंडल का जल छोड़ के दोनों को मार डालूंगा। बोल छोड़ू जल, नाही ती मैं बाहर तो लाव बाहर। आता रेखा उल्लंघन केल्यावर खऱ्या स्वरूपात रावण प्रगट झाला। सीतामाईचा हात धरला आणि रथात बसून आकाश मार्ग सिया को ले गया रावण भेष जोगी को। सिया ले गया रावण बना तेरी भेष जोगी को। कराया नाच सब अपना क्रोधवंत तब रावण लिमि सिर बैठाई। चला गगन पतात भय रतात न जाई। हा जग एक वीर रघुराया, कई अपराध विसारे उदाया। आरती हरण शरणदायक, हा रघुकुल सरोज दिन नायक। हा लक्ष्मण तुम्हार नहीं दोषा, सो फल पायो कीने हो रोषा। विविध विलाप करती वैदेही, भूरी कृपा प्रभु दूरी सनेही। सीता के विलाप सुनी भारी, भय चराचर जीव दुखारी। गीत राज सुनी आरत बाणी, जटायून सीतामाईचं रडणं ऐकलं। मित्र आज उपयोगाला आला, पहिल्या दिवशी मैत्री झालेला। गीत राज सुनी आरत बाणी, रघुकुल तिलक नारी पहिचाणी। ओळखलं माझ्या रामाची पत्नी आहे। धावला धावा क्रोधवंत कैसे छुटई, पवी पर्वत कहू जैसे। रावण ऐकून घेईना, जटायून आवाज द्यायला सुरुवात केली। रे ते वरून चाललं ना, तुझ्या ऐकू गेलं पाहिजे। थांब रे रावणा, आवत देखी कृतांत समाना, फिर दस्कंदर करुण माना। की मैना की खकृत हुई, मव्वल जान सहित पति सोई। जाना जरट जटा, ओळखलं अरे ह्या तर म्हातारा जटायू। सुनत गीत क्रोधात धावा, कह सुन रावण मोर सिकावा। तजी जाने की कुशल ग्रह जाऊ, नहीं तर असं होई बहुबाहू। राम रोष पावत ते घोरा, होई सकल सर्व कुल तोरा। अरे सोडून दे सीतेला, ऐकून घेत नाही। जटायूनं वरच्यावर चोचित केस धरले, रावणाला उचलून खाली टाकला। दंड एक भई मूर्छा ते। रावणाला विचार केला, हे फारसं काही करणार नाही, पण प्रतिबंध बराच करेल। ए तुला रामाची शपथ, सांग तुझं मरण कशात आहे। माझं पंखात, तुझं सांग चांडाळा कशात आहे। माझं डाव्या पायाच्या अंगठ्यात। हे खोटं बोललं, हे खरं बोललं। धावला जटायू, रावणाचा अंगठा फोडला। रावणानं परम कराल कृपाणा, काडेसी परम कराल कृपाणा। काटेसी पंख पराखग धरणी, सुमेरी राम करी अद्भुत करणे। दोन्ही पंख छाटले बिचाराचे, रक्त या थारोळ्यात पडला। जटायू पुन्हा
सीतामाईला घेऊन निघाला. गिरी पर बैठे कपिर निहारी. 5 वानर ऋषमुख पर्वतावर बसले होते. नळनी, जामवंत, सुग्रीव, हनुमंत. 3 प्रकारचे दागिने सीतामाईनं, कानातले कुंडल, केसातले कैवर, पायातले पैजण, एक गाठोडी बांधली आणि ती गाठोडी खाली सोडली. ती सुग्रीवाच्या ताब्यात आली आणि सीतामाईला अशोक वनात अशोक वृक्षाच्या खाली राक्षसिनीच्या प्रहारात ठेवून विजयी मुद्रेनं रावण दरबारात आला. आता इकडे रघुपती अनुजयी आवत देखी बाल चिंता केली विशेष. जनक सुता परिहो अकेली आयो तात बचन मोह पेली. अरे लखन, निशिचर निकर फिरे बनमाय. राक्षस फिरतात. आपको कहा था ना सीता को अकेली छोड़ के कहीं मत जाना. आने वाला नहीं था भैया. क्यों आया है? भाभी जो शब्द बोली आपके पास नहीं बोल सकता करके आना पड़ा. तो लखन, निशिचर निकर फिरे बनमाही मम मन सीता आश्रम नाही. मम मन सीता आश्रम नाही. मजा आहे, मजा आहे. माझ्या मते सीता आश्रमात नाही हा सरळ अर्थ आहे. पण मम मन सीता आश्रम नाही. अब तो सीता मेरे मन में है रे, आश्रम में नहीं लखन. यांचं दोघांचं ठरलं तर पवा कमा करणी असा हे दोघांनाच माहिती आहे. बस मम मन सीता आश्रम नाही. गही पद कमल अनुज कर जोरी कही नाथ कछु मोरी न खोरी. अनुज समेत गए प्रभु तहवा गोदावरी तट आश्रम जेहवान. आश्रम देखा जानकी ही ना. बघितलं तर आश्रमात सीता नाही. सामान्य मानवाप्रमाणे सीता आणि माईच्या विरहानं लक्ष्मण आणि प्रभूजी आक्रोश करून जंगलात रडू लागले. लक्ष्मणजीने तर बाबी प्रभूजी सीते बाबी सीते बाबी सीते हे गुण खाई जाने